नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बायोफॅक्टर कंपनीचा प्रतिनिधी शुभम सांगळे. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहोत वडगाव या गावातील प्रगतशील तसेच युवा शेतकरी श्री खंडू केदार यांच्या मका या क्षेत्रामध्ये. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण या शेतकरी बंधूंना बायोक्सेल ट्रिओ या खताचा आपला एक डोस दिला होता. त्यांना सजेस्ट केलं होतं की तुमच्या मकाला तुम्ही वापरून बघा. त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस त्यांनी तो डोस आणला त्यावेळेस साधारण त्याची मका 1 महिन्याचं पीक असेल साधारणतः. त्यावेळेस त्यांनी तो वापरला होता. आपण आज आलो आहे त्यांचे मनोगत जाणून घेऊया की त्यांना कसे रिझल्ट आले आणि काय रिझल्ट बघायला भेटले त्यांना या पीकमध्ये. नमस्कार दादा. नमस्कार. आपले नाव? खंडेराव सोपान केदार, राहणार वडगाव. आपला मोबाईल नंबर? 9403827784. अच्छा. आपण ज्यावेळेस ही बायोक्सेल ट्रिओची गुणी आणली होती त्यावेळेस आपली मका कोणत्या स्टेजला होती? मका 1 महिन्याच्या स्टेजला होती. अच्छा. आणि त्यानंतर आपण कुठून आणली ती गुणी? ती गोणी सद्गुरू वाकत फाटा सद्गुरू ॲग्रोमधून आणली होती, बापू शेटकडून. अच्छा. तर आपल्याला काय रिझल्ट भेटला थोडक्यात आपले व्यक्त करा. आमच्या मकाला 1 बिघाची मका आहे आमची इथे. तिला मी एक बायोफॅक्टर टेक्सटाईलची 426 आणि 1 युरिया घेतली. तर अगोदर मका एकदम पिवळी झाली होती, जास्त पावसाच्या पाण्यामुळे एकदम पिवळसरपणा आलेला होता. आणि तिचं जी मांड आहे ती पण बारीक होती. नंतर ती गोण टाकल्याच्या नंतर दाण पण एकदम जाड झालं आणि एकदम कलर असं हिरवगार एकदम हे झालं, काळोखी वगैरे हो एकदम बेस्ट झाली. आणि एवढ्या थंडीच्या मानाने एकदम वाढ झाली, मकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली. हो. अच्छा. आणि आपण इथून पुढचा डोस चालू ठेवला होता त्याला? हो. आता मी कांद्यासाठी एक आंबवणीला पण मी डोस आणलेला आहे, तो तिथूनच आणला वाकत फाट्यावर बापू शेटच्या इथून. त्याच्या आधी तुम्ही जे वापरत होते रासायनिक खते, समजा रासायनिक खते तुमच्यावाले 4-5 बॅग होत असेल तर त्या डोसच्या मानाने या डोस तुम्हाला कसं काय वाटला? एकदम म्हणजे किमतीच्या मानाने बजेटच्या मानाने रासायनिक खतापेक्षा किंमत पण बऱ्यापैकी 700 ते 800 रुपये एक बॅग मागं वाचते. आणि प्लस 1000-2000 रुपये एक फायदा होतो. एक रासायनिक त्याला जोडी जर हे घेतली तर आणखी उत्तम रिझल्ट आले आम्हाला त्याचे. 100%. याने काय होतं, आपलं जमीन पण पुढच्या पिढीसाठी सुरक्षित असते. एकदम बरोबर. आणि समतोल प्रमाणात आपण घेतल्यानंतर जमिनीची जी आपण म्हणतो पोत आहे, जमिनीचा जो पोत आहे तो एकदम चांगल्या प्रकारे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता जी बायोक्सेल ट्रिओची गोणी या शेतकरी बंधूंनी वापरलेली आहे. तिच्यामध्ये आपला रासायनिक खताची एक गोण आणि आपली गोण असे त्यांना आम्ही सजेस्ट केलं होतं. पहिले ते पूर्ण रासायनिक खतावर अवलंबून होते, जेणेकरून त्यांचा जमिनीचा जो पोत आहे तो खराब होत चालला होता. जमीन आपण जे म्हणतो जो पुणे जमीन आपली नापीक होऊ राहिली रासायनिक खतामुळे. तर सांगण्याचा उद्देश एवढा की तुम्ही जे रासायनिक खते वापरताय त्याला समतोल ठेवून निम्या प्रमाणात आपले बायोक्सेल ट्रिओ, बायोक्सेल डिओ हे जैविक खते वापरावी. त्याच रासायनिक खतांच्या प्रमाणाच्या तुलनेतच आपला पण रिझल्ट 100% भेटून जातो आणि आपली जमीन पण सुरक्षित राहते. धन्यवाद सर.